मेनका, मेनका दार उघड. ताई, म्या निर्णय घेतलाय आणि म्या तो बदलणार नाही. मेनका, मला बोलायचंय तुझ्याशी काहीतरी. प्लीज दार उघड. दार उघड मेनका, प्लीज. ताई, तू किती समजवलं ना तरी मला ह्यो निर्णय मान्य नाही. असं करून कुठलेच प्रश्न सुटणार नाहीयेत मेनका. होय, पण तुझं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचन ना. आणि मला माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करून कुठला बी डाव मांडायचा नाही. हा एकच मार्ग आहे मेनका या सगळ्यातनं बाहेर पडण्याचा. माझ्या बहिणीचा संसार मोडून मिळणारा न्याय मला नकोय. यो मार्गच योग्य नाही, मला नाही पटत येतो. अगं उलट यांनी आमचा संसार वाचू शकतो हा का नाही विचार करतेस? तुझ्या एका होकाराने सगळे प्रश्न सुटतील. अगं वय, पण मला हे समज सांभाळण्यासाठी ना आयुष्यभर अंगावर खडं ओढून घ्यायला लागते. आणि म्या माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगते, ते मी नाही मोडणार. हे समज जर केलं ना तर आयुष्यभर तुझ्याकडे बघता सुद्धा येणार नाही. अशी मान खाली घालून जगायला लागेल मला. मग तूच मला सांग, माझं मन असं पायदळी तोडून मी कसं काय जगू? तू जर नकार दिलास ना तर मी तुला न्याय मिळवून देऊ शकले नाही ही सल माझ्या मनात कायम राहील. अगं बहिणीचा एवढा शब्द नाही मानणार. ठीक आहे, तुला जर यातनं आनंद मिळणार असेल तर मी तयार आहे. पण मला माहिती सुंदर नाही तयार होणार. त्याची काळजी तू नको करूस. त्यांच्याशी काय बोलायचं ना ते मी बोलते. पण इथून पुढे स्वतःबद्दल कुठलाही चुकीचा विचार, कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाहीयेस. वचन दे मला. मोठी बहीण म्हणतेस ना, त्या नात्याने एवढंच मागते तुझ्याकडे. वचन दे. ठीक आहे, फक्त तुझ्या प्रेमा खातर मी तयार आहे. काय आहे भिंती डोस कापटून घेशी वेळी तुझ्या गमती जमतीमुळं. मामी, अहो गंमत असली ना तर ती रंगतदारच व्हायला पाहिजे. असले फुसके गेम खेळत बसायला ना मेनकाला काही इंटरेस्ट नाही. उगाच कशाला वेळ वाया घालवायचा. आणि मेनकाच्या अभिनयावर संशय आला तर नाटकात मजा काय राहिली? हुशार आहेस, काहीतरी नवीन डाव खेळतीस. अक्षरा, अक्षर, कसली जादू आहे ग तुझ्या? हा, कुठल्या मातीची बनलेली आहेस? एवढं मोठं दुःख पोटात घेऊन चालायचं बळ येतं कुठून?
या परिस्थितीने आलंय मला हे बळ. मी जर मेनकाला न्याय मिळवून देऊ शकले नसते ना, तर स्वतःला कधीच माफ नसते करू शकले. लेकीच्या मायेपोटी आपली आत्या आंधळी झाली असं वाटत असेल ना व तुला? मला माहितीये असंच वाटत असणार. पण अक्षरा, खरं सांगू का, सुंदर मेनकाच्या बाबतीत जे काही वागला ना त्याची शिक्षा तुला मिळावी असं कधी मी वाटलं नव्हतं बघ मला. कसली शिक्षा आत्या? उलट मी मेनकाला समाजाला तोंड देण्याची ताकद मिळवून दिली. आता ती मान वर करून जगू शकेल. अक्षरा बाळा, एवढा मोठा त्याग तूच करू शकती असं बघ. पण हे समजा कसं पेलवणार आहेस तू, हेच उमगाना झालंय बघ मला. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजू शकते. आपणच एकमेकांना नाही समजून घेतलं, नाही आधार दिला तर कोण देणार आहे? त्यांचा विश्वास होता ना माझ्यावर. मीच मेनकाला न्याय मिळवून देऊ शकेन. मी न्याय मिळवून दिलाय. माझं काम मी पूर्ण केलंय. मला माफ कर, खरंच मला माफ कर. अक्षरा, अगं किती प्रेम करत होतीस माझ्यावर. प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी उभी राहिली आहेस. किती भी संकट आली ना तरी ढासळली नाहीस बघ. आयुष्यभर माझ्यासोबत राहशील असं वचन दिलं होतंस. आणि आजवर ते तू पाळत बी आली आहेस. मग आता काय झालं हे शब्द? काय होऊन बसलं हे शब्द? हे काय चाललंय तुझं? हा, काय बोलतोय? हे असं खचून नाही चालणार सुंदर. तू एक काम कर, तू आत्ताच्या आता जा आणि वहिनीशी बोल सगळं. हा, वहिनीला नीट समजावून सांग. तुझ्या मनात काय चाललंय ते कळू दे त्यांना. अजून पण वेळ आहे सुंदर, सगळं संपलेलं नाही. काय बारक्या, समज संपलं आहे बघ. मी आहे ना, अक्षरशः लायकीचाच नाही आहे. अरे आज प्रकृतीनं मला बरोबरून दिलं, पण मी काय केलं? विश्वासघात केलाय मी. तिच्या पवित्र प्रेमाला तडा लावलाय मी. फसवलंय रे मी तिला. अरे नाही, असं काय नाहीये. अरे मी सांगतो ना तुला, अजून वेळ आहे सुंदर. बघ, सगळं संपलेलं नाहीये. तुमच्यात जे प्रेम आहे ना, त्या प्रेमासाठी ना तुला वाटेल ते करायला लागणारच आहे सुंदर. असं बसून नाही चालणार. अरे बारक्या, हे समज होण्यासाठी आहे ना अक्षरानं आधी माफ केलं पाहिजे. अरे तिनं जर माफ केलं नाही तर माझ्या हातात काय उरणार आहे? तूच सांग, काय करू मग मी? तिनं तुला माफ करावं यासाठी तू प्रयत्न तर केले पाहिजेत का नाही? मला सांग, वहिनींचं मन वळावं म्हणून काय करावं लागेल याचा विचार तरी केलायस का? असं गप्प राहू नको. तू इथं असं शांत राहिलास ना, तेवढंच वहिनींचं मन कठोर होत जाईल बघ. अरे बारक्या, ह्या समजाचा आपण विचार करतो आहे. अरे पण अक्षराचाच माझ्यावरचा विश्वास उडाला असेल तर तिच्या नजरेत मी उतरलो असेल तर? नाही, असं नाही बघ. तू जा आणि बोल त्यांच्याशी. तुमच्या प्रेमात जी ताकद आहे ना सुंदर, ती दाखवायची हीच वेळ आहे. तू बोल ना त्यांच्याशी. अरे तुला पश्चाताप होतोय याची जाणीव तरी होऊ दे की त्यांना. बाकी तुला खरंच वाटतंय अक्षर मला माफ करल? मला सांग,
तुला जेव्हा जेव्हा गरज होती, तुला जेव्हा जेव्हा त्रास झाला, तेव्हा वहिनी तुझ्यासाठी उभ्या राहिल्या की नाही? राहिल्या की नाही? हा बघ, आता तीच वेळ आहे बघ. आता त्यांना त्रास होतोय ना, आता तू त्यांच्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे. अरे पर भारक्या, काय नाही, बस झालं. तू बोल त्यांच्याशी. हा, तू तू एकदा बोलून तर बघा सुंदर. मी तुला सांगतो ना, तुझं जे प्रेम आहे ना, ते प्रेम हा निर्णय बदलायला नक्की लावलं, मला माहिती आहे. तू एकदा जाऊन त्यांच्याशी बोल. असा हार मानून नाही चालणार सुंदर आपल्याला. आई शांत व्हा, पाणी प्या आधी. ठीक आहे आई. शरू अगं, अक्षरा म्हणतीये तसं झालं ना तर सुंदर पार खचून जाईल ग. हे घरच उद्ध्वस्त होईल. आई हे बघा, असं काही होणार नाहीये. हे बघा, देवी आईवर विश्वास ठेवा. आतापर्यंत आपल्या घरात सगळं सुरळीतपणे केलंय ना तिने, यापुढेही करेल. वय ग, देवी आईनं आजपासून समध्या संकटातून तारलं आहे. पण अक्षराचा यो निर्णय योग्य नाही. तिच्याकडून खूप मोठी चूक होतीये. ती म्हणतीये तसं झालं तर मेनकाला न्याय मिळेल कदाचित, पण सुख कुणालाच मिळणार नाही. या अक्षरा का समजून घेत नाहीये? यो निर्णय योग्य नाहीये. हाच एकमेव पर्याय आहे. मी घेतलेला निर्णयच बरोबर आहे. नाही अक्षरा, मोठी चूक करतेस तू. तूच सांग, यो निर्णय घेताना तू माझ्या मनाचा, सुंदरचा काय विचार केलायस? एक आई म्हणून कसा स्वीकारू हा निर्णय मी? आई, तुम्ही मेनकाचा विचार केलात ना, तर तुम्हाला चुकीचं नाही वाटणार. तुम्हाला काय बी समजावलंस ना, तरी मला यो निर्णय पटणार नाही. यो निर्णय योग्य नाही. मी घेतलेला निर्णय चुकीचा नाहीये आणि यावर मी ठाम आहे. वय, मग तूच सांग, तू सुंदर शिवाय राहू शकशील? अक्षरा, मला पुरतं ठाऊक आहे, तू नाही राहू शकत सुंदर शिवाय. तू आत्ता जरी काही बोलली नाहीस ना, तरी हेच सत्य आहे. माफ करा मला, माफ करा. मला माहिती माझा निर्णय तुम्हाला खूप खूप त्रास होणार आहे, पण दुसरा कुठलाच पर्याय नव्हता माझ्या समोर. म्हणून मला एक करावं लागलं. मला माफ करा, प्लीज माफ करा. एवढा त्रास होतोय, मग हा असा निर्णय का?
ताई ताई ऐक माझं. हे बघ, तुझ्या ह्या निर्णयाने काहीही साध्य होणार नाहीये. जिजू फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतात, कळतंय का? नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. खूप प्रेम करते. कशी राहू? म्हणजे कळतंय, मग का करतेयस असं? इतकी वर्ष ओळखतेस ना मला, आजपर्यंत कुठला निर्णय असा अविचाराने घेतलाय का मी? प्लीज विश्वास ठेव. यांच्या प्रेमाखातरच मला हे करावं लागतं शरू. मी चांगली ओळखते ग यांना. हा दोष स्वतः सोबत ठेवून ते आयुष्यभर कधीच सुखात नाही जगू शकणार. याच निर्णयाने काहीतरी मार्ग सुटतील. नाही, असं काही होणार नाहीये ताई. हे सगळं तुला वाटतंय. तू एकदा जिजूंच्या बाजूने विचार कर. मला सांग, तुला जेव्हा अश्विन बाबतीत असा निर्णय घ्यायचा होता तेव्हा तुला त्रास झाला ना? तरी निर्णय घ्यावा लागला ना तुला. असंच असतं अगं. आपल्यावर एखाद्या वेळी अशी परिस्थिती येते ना की प्रेम बाजूला ठेवून आपल्याला त्यावेळी योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. मी घेतली. अक्षरा, अक्षरा, मला माफ कर. अक्षरा, मी तुझा विश्वासघात नाही केलाय बघ. माझं तुझ्यावर लई प्रेम आहे. अक्षरा, हे समज कसं घडलं ना, मला खरंच काय आठवत नाही बघ. ह्या माग काय बी कारण असलं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव, या कायम तुझा विश्वास जपलाय. अक्षरा, ऐक ना, तू ह्यो जो का निर्णय घेतलास ना, तू माग घे की. मी हात जोडतो. वहिनी, अहो एकदा बघा तरी त्याच्याकडं. त्याच्या डोळ्यात कुठंतरी फसवणूक दिसते का तुम्हाला? तुम्हाला सगळ्यांनी माफ करावं आणि सगळ्यांना होणारा त्रास थांबावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा निर्णय मान्य करावा. अक्षरा, जिवंत आहे जरा जरा मी दिवा जसा विझताना, अखेरची भेट आपली या उदास खिन्न क्षणांना. तुटून गेले त सर्व धागे, आता कुणी ना तुझा मी. विरून जातील प्राण माझे, उद्या नसेन कुठेही. जळे हृदय माझे, कधी तुझेच जे होते.
आता कसे तुझ्या विण या जीवनाचे वहायचे ओझे. कळे न कुठले तुफान आले लुटून नेले दिव्यांना. अनोळखी लागलो दिसू मी तुझ्याच मग डोळ्यांना. कशी तुझी नजर बदलली तुला कशास विचारू. आता न फिरशील कधीच मागे तुला कशास पुकारू. लुटून गेले तर सर्व धागे आता कुणी ना तुझा मी. विरून जातील प्राण माझे उद्या नसेन कुठेही. जळे हृदय माझे कधी तुझेच जे होते. आता कसे तुझ्या विण या जीवनाचे वहायचे